दिल्लीत सर्वपक्षीय बैठक होते आहे. जो काल पाकिस्तानवर हल्ला झाला त्या संदर्भातली माहिती संरक्षण मंत्री देणार आहे. कसं पाहता राहुलजींनी काल हल्ल्याचा जो काही झाला होता त्या अनुषंगाने स्वागत केलेलं आहे सैन्याच्या या सगळ्या भूमिकेत? नक्कीच सगळ्यांनी देशाने स्वागत केलेलं आहे. भारतीय सैन्य बलाढ्य सैन्य आहे आणि एक शक्तिशाली भारत म्हणून आपण आत्ता उभा झालेला आहे. आणि यामध्ये जो सैन्यांनी काल शौर्य दाखवलं आणि त्यातून दहशतवाद्यांचे हल्ले आपले अड्डे उद्ध्वस्त केले, ते ठिकाणं उद्ध्वस्त केले, त्याचं संपूर्ण देशातील सर्व पक्षांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. आणि उद्याला भारताला जर पाकिस्तानला पूर्णतः ठेचून काढायचं असेल तरी सर्व समर्थन आमच्या सगळ्यांचं आहे. ही भूमिका हा पहलगामचा हल्ला झाल्यापासून आमच्या नेत्यांनी मांडलेली आहे, राहुलजींनी मांडलेली आहे. आणि आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जर उद्याच्या दृष्टीनं कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काही चर्चा होत असेल तर नक्कीच त्याला आम्ही सोबत राहू, त्याच निर्णयाच्या सोबत राहू. ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे. आता 2.0 ऑपरेशन सिंदूर राबवलं जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानकडून अजूनही धमक्या दिल्या जातात. नाही, पाकिस्तान हे पोकळ धमक्या देतं. पाकिस्तानमध्ये काही दम राहिला नाही. पाकिस्तानामध्ये लढण्याची ताकद नाही. ते केवळ धमकीच देऊ शकतात, ते काही करू शकत नाही. हे संपूर्ण दुसऱ्यांच्या कुबळ्या घेऊन दुसऱ्याच्या मदतीनं ते थोडा आपली अवकात दाखवत असतात. पण त्यामध्ये भारताविरुद्ध लढण्याची ताकद आणि शक्ती पाकिस्तानमध्ये अजिबात नाही. हो, सर्वपक्षीय बैठक है दिल्ली में, क्या कहेंगे? पहलगाम के जो घटना दुर्दैवी हुई और निष्पाप लोगों को जान गई, वो उसके बाद में सरकार को हमने ही आगाह किया था कि जो भी भूमिका सरकार लेगी ये टेररिस्ट को ख़त्म करने के लिए, उसके साथ या पाकिस्तान को इस बारे में सबक सिखाने के लिए, तो हमने सबने एक साथ उनको समर्थन दिया था. और आज की सबकी जो बैठक है उसमें अगर कल ये पाकिस्तान का परमानेंट बंदोबस्त होने के लिए ये बार बार जो इस तरह की कार्रवाई करके हमारे देश को अस्थिर करने का काम और कमज़ोर करने का काम इस तरह करते हैं, तो उसको एक बार सबक सिखाने की अगर मंशा सरकार की है तो उसके लिए हमारा समर्थन ज़रूर रहेगा. आज की बैठक सबको बुलाकर क्या चर्चा होती है इस बारे में अभी तो एजेंडा नहीं है. फिर भी हम सरकार के साथ है, सरकार के जो निर्णय होंगे उनके साथ. पृथ्वीराज चव्हाण ने ऐसा कहा है कि मिशन सिंदूर इसलिए नाम दिया गया है क्योंकि सरकार भावनिक लाभ लेना चाहती है. नहीं, वो अभी सरकार की भूमिका है. सरकार ने क्या लाभ देना है मैंने कोई उनका स्टेटमेंट पढ़ा नहीं या देखा नहीं. पर जो भी है बहुत सारे नाम देते जाते हैं. तो जो भी सरकार की भूमिका है हमेशा वो उसका टेररिस्ट ने तो जान लेकर चले गए, और हो सकता है उसका थोड़ा सा राजकीय फ़ायदा भी उठा ले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.